नमस्कार मित्रांनो, चौफेर माहिती या चॅनलवरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सुरक्षित भविष्यासाठी प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही भाग बचत करून ठेवत असतो आणि तो अशा ठिकाणी गुंतवणूक करतो की उर्वरित आयुष्य विना अडथळा व आनंदात जाईल। मित्रांनो, आज आपण अशाच नियमित मासिक उत्पन्न देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला दरमहा नियमित उत्पन्न मिळू शकते। तसेच पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली येत असल्यामुळे तुमचे पैसे देखील पूर्णपणे सुरक्षित राहण्याची हमी राहते। मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवरती घेऊन येत असतो, त्यामुळे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 1 फेब्रुवारी रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीचा शेवटचा पूर्ण बजेट सादर केला। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या। त्यापैकी एक म्हणजे अर्थमंत्र्याची पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची ठेव मर्यादा वाढवण्याची घोषणा देखील करण्यात आली। गुंतवणूकदारांना जर दरमहा चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल। यामध्ये खाते कसे उघडता येईल, तसेच जास्तीत जास्त किती शिल्लक ठेवले जाऊ शकते। मित्रांनो, या योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे। यामध्ये खाते उघडणे हे इतर योजनेप्रमाणे सोपे आहे। कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये खाते सुरू करू शकते। या योजनेत खाते सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 1000 रुपयाची गरज आहे। तर वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली कोणतीही भारतीय व्यक्ती खाते उघडू शकते। पोस्ट ऑफिसची MISमध्ये एकल आणि संयुक्त दोन्ही खातेही उघडण्याचा पर्याय आहे। एका सिंगल खात्यासाठी नवीन मर्यादा 4.5 लाख रुपयावरून 9 लाख रुपये आणि संयुक्त खातेधारकासाठी 9 लाखाची मर्यादा 15 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे। योजनेमध्ये मिळणारे व्याजदर। मित्रांनो, तुम्ही या योजनेमध्ये एकदा गुंतवणूक करून दर महिन्याला कमाई करू शकता, कारण या योजनेमध्ये तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळेल। पूर्वी 7.1% दराने व्याज मिळत होते, आता तो वाढून 7.4% प्रति माह करण्यात आलेले आहे। वार्षिक व्याज हे 12 महिन्यात वितरित केले जाते आणि त्यानंतर रक्कम तुम्हाला दरमहा मिळत राहते। आणि तुम्ही जर हे मासिक पैसे न काढल्यास तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळण्याचा पर्याय उपलब्ध होतो। चक्रवाढ व्याज म्हणजे समजा तुम्ही 1000 रुपये महिन्याला गुंतवले आणि तुम्हाला 100 रुपये व्याज मिळाले, तर पुढील महिन्यात मुद्दल अधिक व्याज म्हणजेच ₹1100 यावर त्याची गणना केली जाते। त्यामुळे निश्चितच ही योजना एक फायद्याची ठरू शकते। इन्कम किती होणार बघूया। जर आपण वार्षिक 9 लाख रुपये वार्षिक गुंतवले तर व्याजदर 7.4% दराने 5 वर्षे व्याजातून कमावील 3,33,000 रुपये आणि त्याचे जर महिन्यामध्ये कन्वर्जन केले तर महिन्याला 5,550 रुपये आपल्याला यामधून मंथली इन्कम जनरेट होऊ शकते। मित्रांनो, जर आपल्याला मुदत संपण्यापूर्वी म्हणजेच प्री मॅच्युअर खाते बंद करायचे असल्यास त्याबाबत काय नियम आहे ते बघूया। ठेव ठेवण्याच्या तारखेपासून 1 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी कोणतीही ठेव काढली जाणार नाही। खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्षापूर्वी खाते बंद केले असल्यास मुद्दलामधून 2% इतकी वजावट केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल। खाते 3 वर्षानंतर आणि खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षापूर्वी बंद केल्यास मुद्दलामधून 1% इतकी वजावट केल्या जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल। संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह विहित अर्ज सादर करून खाते मुदतीपूर्व बंद केले जाऊ शकते। अशा प्रकारे आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असते जिथे त्याचा पैसाही सुरक्षित असेल आणि चांगला परतावाही मिळेल। अशीच ही पोस्ट ऑफिसची मासिक बचत योजना निश्चितच आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते। मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला वरील योजनेविषयी संपूर्ण माहिती समजली असेल। जर आपल्याला याविषयी काही शंका वा प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। आपल्या प्रश्नाची उत्तरे नक्की देण्याचा प्रयत्न केला जाईल। मित्रांनो, आपण येथे थांबतोय। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।